आशिया खंडातील सर्वात मोठी टाटा मुंबई मॅरेथॉन आज पार पडली. 65,000हून अधिक धावपटूंनी यात भाग घेतला आणि यंदा बक्षीसची रक्कम जवळपास 3,54,00,000 रुपये इतकी होती. मुख्य आकर्षण ठरला कोस्टल रोड, जिथे 42 आणि 21 किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी लोकांनी धावण्याचा अनुभव घेतला. मॅरेथॉन सकाळी 5 वाजता CSMT इथून सुरू झाली. मॅरेथॉनला हिरवा झेंडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला, तर ड्रीम रनला अमृता फडणवीस यांनी फ्लॅग ऑफ केलं. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला, ज्यात अभिनेता आमिर खान कुटुंबासह दिसला आणि सर्वांना आरोग्याचा संदेश दिला. आजच्या मॅरेथॉनमध्ये विविध शर्यती पार पडल्या. सकाळी 5 वाजता पूर्ण मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. सकाळी 6 वाजता ओपन 10K, सकाळी 7:05 चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी, 7:25 सिनियर सिटीजन्स रन आणि सकाळी 8:15 ड्रीम रनला सुरुवात झाली. या स्पर्धेआधी धावपटूंनी काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया. मैंने इसके पहले मैराथन भागा हुआ है. दिस इज माय आई थिंक 4th मैराथन ऑफ टाटा मुंबई मैराथन. सो मोस्टली मॉर्निंग्स में हम काफ़ी प्रैक्टिस करते हैं मुंबई मैराथन का, और बॉडी को स्ट्रेच करना पड़ता है, बिकॉज अगर हम तुरंत भागेंगे तो इट्स टेक थोड़ा पेन आता है बॉडी में, तो थोड़ा बहुत प्रैक्टिस लगता है इसके लिए. मला असं वाटतं की एंड्युरन्स प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि रनिंगच्या अगोदर थोडं वॉर्मअप हे सगळं खूप गरजेचं आहे. झुंबा वगैरे जे घेतात हे सेशन खूप बॉडीला ॲक्टिव्ह करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. डाईट मेजरली मी मॉर्निंगला फ्रुट्स वगैरे, म्हणजे असं हेवी काही खाणार नाही असं ज्याशी रनिंग आहे वगैरे. आणि मी असं ट्राय करतो की हफ्त्यामध्ये एक दिवस रन करेल, म्हणजे संडेजला रन करतो मी मोस्टली, आणि वीकडेजमध्ये वॉक रन असा मिक्स करतो. मला असं वाटतं मोबाईल हे टाइम कन्झ्युमिंग युनिट आहे, तर ठीक आहे तुमचा टाइम त्यामध्ये चाललाय, पण तुम्ही एक प्रोडक्टिव्ह होण्यासाठी कुठली पण ऍक्टिव्हिटी, नॉट ओनली रनिंग, पण काही पण तुम्ही ऍड ऑन करू शकता तुमच्या लाईफमध्ये. रनिंग ऑब्व्हियसली एक फर्स्ट स्टेप, तुम्हाला बाकी काही लागत नाही, फक्त एक स्पोर्ट्स शूज लागतो आणि तुम्ही सुरुवात करू शकता ना. तर मग युवा पिढीसाठी तेच आहे की तुम्ही ऍटलीस्ट वॉक पासून सुरुवात करा, मग हळूहळू तुम्हाला त्या आवड निर्माण होईल आणि मग रनिंग वगैरे करू शकता तुम्ही. मी यावेळेस तिसऱ्यांदा मॅरेथॉन करतोय. याच्या आधी मी गावाकडे एरंडोल मॅरेथॉन म्हणून तिथं पार्टिसिपेट केलं होतं. नंतर दुसऱ्यांदा मी जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव खानदेशमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, आणि आता तिसऱ्यांदा मी आपल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये 21व्या वर्षामध्ये पहिल्यांदा पार्टिसिपेट. मी 5.9 किलोमीटर धावणार आहे. ड्रीम रन माझं युवा पिढीला होतं एवढं सांगू इच्छितो की जिंकणं हे महत्त्वाचं नाही आहे, धावणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या संस्कृतीसाठी धावा, आपल्या शरीरासाठी धावा, कारण शरीर ही संपत्ती आहे. रन इंडिया, ग्रीन इंडिया, रन इंडिया. चला मॅरेथॉन मुंबईला. रामाच्या पारी वासुदेवाला. त्यांना ऑलरेडी 3 वेळा पार्टिसिपेट केलेलं आहे आणि 1 रनमध्येच पार्टिसिपेट केलेलं आहे. टार्गेटचं पण मी अचीव केलेलं आहे, म्हणजे कृष्ण मॅरेथॉन असो किंवा देवीची असो, त्याच्यामध्ये पण मी 5 किलोमीटर 10 किलोमीटर धावलेलो आहे. एवढं सांगेन की मोबाईल सोडा आणि गेमवरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि मोबाईलमुळे खूप आजार वगैरे होतात आणि ब्रेनचे त्रास होतात. त्यामुळे इतर सगळ्यांना कमीत कमी वापरा. मोबाईल जरुरी आहे, नो डाऊट अबाउट इट, पण त्याचा वापर कमीत कमी ठेवा, जेणेकरून आपल्या शरीराला त्रास नाही होणार. आंतरराष्ट्रीय एलिट पुरुष गटामध्ये इथिओपियाच्या ताडू अबाते डेमे यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. ताडूला 45 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. दुसऱ्या क्रमांकावर लिओनार्ड लंगा, तर तिसऱ्या क्रमांकावर मेवी कॅसेट वॉल्दामेरिया राहिला. भारतीय गटात डॉक्टर कार्तिक करकेरा यांनी बाजी मारत 5 लाख रुपये जिंकले. अनुष थापा दुसऱ्या, तर प्रदीप चौधरी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. स्पर्धेनंतर धावपटूंनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात. ही माझी तिसरी टाटा मॅरेथॉन आहे, तर 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनच करतो मी. प्रिपरेशन तर मी बोरीला राहतो, तिकडे नॅशनल पार्क आहे. तिकडे युजली आम्ही माझे काही मित्र आहेत, आम्ही सगळे एकत्र मिळून प्रॅक्टिस करतो. कमीत कमी 4-5 महिने प्रॅक्टिस करतो स्टॅमिना डेव्हलप करायला. त्याच्या व्यतिरिक्त स्विमिंग पण करतो थोडं कार्डिओसाठी.
आपले लंग कॅपॅसिटी वगैरे डेव्हलप करायला. डाएट नॉर्मल आपलं घरचं जेवण ते आहे. बाकी असं जेवढी जवळ मॅरेथॉन तेवढं बाहेरचं जंक फूड अवॉइड करतो. आणि थोडं जिम पण करावं लागतं, कारण का जिमने तुमचे मसल्स पण डेव्हलप होतात. युजली मॅरेथॉनच्या वेळेला क्रॅम्प्स वगैरे खूप येतात, तर जिम आणि कार्डिओ दोन्ही मिळून खूप हेल्प करतात. यंग जनरेशनला हे सांगेन की तुम्ही कुठला तरी एक स्पोर्ट्स चेकअप करा, काही असू दे, मॅरेथॉन असू दे, स्विमिंग असू दे, रनिंग असू दे, काही असू दे, किंवा कुठला स्पोर्ट्स असू दे, क्रिकेट किंवा फुटबॉल. कारण का सध्या त्याची गरज आहे खूप. आपण म्हणजे काही ना काही तुम्ही घरी बसून असता, अभ्यास करत असता, जंक फूड वगैरे हे सगळं पण खूप होतं. तर थोडी बॉडीची फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमचं थोडं बॅलन्स मेंटेन राहील. आता मी 10 किलोमीटर धावले आज. हा मी 2012ला सुरू केला. तेव्हा मी हाफ मॅरेथॉन करत होते. मुंबईला केली, ॲम्स्टरडॅमला केले, नाशिकला केले, शिमलाला केले, 21. आता गेले 3-4 वर्ष 10 किलोमीटर. माझा ग्रुप आहे, तर रेग्युलरली ट्रेनिंग जाते. आठवड्यात 4 दिवस आमचं ट्रेनिंग असतं, आणि त्यात फक्त धावणं नसतं, वेट ट्रेनिंग बी आहे, कोरची स्टेबिलिटी आहे. कारण धावणं हे नुसतं पळून चालत नाही, पळायला सगळीकडे एक हे लागतं, ट्रेनिंग लागते. आणि ते सगळं बरोबर झालं की धावणं आपण होते. बाहेर निघा, लोकांशी संपर्क करा, एकमेकांशी बोला. आज अगदी अनोळखी कितीतरी माणसे होऊन एवढे प्रेमाने माझ्याशी बोलले, मिठी मारले, माझे फोटो काढले, आणि मला खूप खूप प्रोत्साहन. मला बघून किती लोक बोलले की आम्हाला प्रोत्साहन मिळतो. घरी बसून राहू नका, बाहेर जा, लोकांशी भेटा. तुम्ही सोशल मीडिया सोडून द्या, काही अर्थ नाही. पूना से आ रहा हूँ, मैं एक IT कंसल्टेंट का जॉब करता हूँ. मैं पिछले 10 साल से रनिंग कर रहा हूँ. तो रनिंग मेरा इसलिए हेल्प करता है कि ऑफिस में जब भी स्ट्रेस ज़्यादा हो गया, वर्कलोड ज़्यादा हो गया, तो मैं रनिंग सुबह सुबह उठ के करता हूँ. भले आधा घंटा हो, 1 घंटा हो, वो मेरा स्ट्रेस लेवल्स बैलेंस करने के लिए हेल्प करता है. और मैं ये रनिंग की वजह से मैं सुबह जल्दी उठता हूँ और सुबह टाइम पे जल्दी सो जाता हूँ. ये सुबह टाइम पे मेरा पूरा सारा डेली एक्टिविटीज़ को बैलेंस करने में हेल्प करता है. तो और इसकी वजह से सुबह उठने का रन करता हूँ तो पूरा मेरा दिन हैप्पीली जाता है. एंड मेरा स्ट्रेस लेवल्स, BP, हेल्थ वाइज भी सब बैलेंस्ड रहता है. तो मैं यूथ को, अपकमिंग जनरेशन्स को जो जॉब पढ़ाई ख़त्म करके या पूरा मोबाइल पे एडिक्टेड है, उनके लिए मैं एक ही सजेस्ट कर दूँगा कि ये रनिंग जो एक्टिविटी है वो एक दिन का नहीं है. आप 10 साल में भी भाग सकते हो, 70 साल में, 80 साल में भी रनिंग कंटिन्यू कर सकते हो. ये एक ही स्पोर्ट है जिसका जो एज लिमिट नहीं है. आप 50, 60, 70, 80 साल में भी भाग सकते हो. और ये इससे रनिंग के आपको क्या होता है, सुबह उठने का आदत लगता है, और सुबह आपको रनिंग करने की वजह से आपका BP, डायबिटीज के बहुत लॉन्ग हेरिडिटल डिसीजेस आपको दूर रहता है. आपका मेटाबॉलिज्म, आपका हेल्थ सब बैलेंस्ड रहता है. आपका वर्क में जितना भी प्रेशर हो, वो जो रन करने से क्या आपका बहुत सारा पॉजिटिव माइंडसेट से डोपामिन रिलीज होता है. एंड आपको बहुत पॉजिटिव रहता है आपका पूरा डे. एंड आपको कंटिन्यू करने से क्या आपका लाइफस्टाइल बहुत ही बैलेंस्ड रहता है. एंड आपको बहुत ही सारा बेनिफिट्स रहता है इसकी वजह से. एकूणच उत्साह, फिटनेस आणि आरोग्याचा संदेश देणारी टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा ऐतिहासिक ठरली आणि मुंबईकरांनी पुन्हा एकदा धावण्याचा जल्लोष अनुभवला. व्हिडिओ जर्नलिस्ट राष्ट्रपाल काकडेसह पंकज राणे, मुंबई समाचार.